बघू शकता। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवलेला आहे ज्वारीचा खमंग असा मस्त जाळीदार स्पंजी ढोकळा। बघू शकता ज्वारीचा आहे पण मस्त असा जाळीदार बनलेला आहे आणि एकदम असा स्पंजी झाला, बघू शकता, आणि बिलकुल घशात दाटणार नाही। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि जे शुगरवाले असतात त्यांना तांदळाचे पदार्थ खायचे नसतात तर बिना तांदूळ वापरता मस्त असा हलका फुलका आपला ज्वारीचा ढोकळा बनवलेला आहे। तर सविस्तर कृती सांगितलेली आहे, साधी सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही त्यामध्ये। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनावरती क्लिक करा। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेले हे 1.5 कप ज्वारी घेतली, त्यामध्ये अर्धा कप म्हणजे ह्या कपाने अर्धा कप हरभरा डाळ, अर्धा कप उडीद डाळ आणि अर्धा कप मूग डाळ। हा खूप छान होतो ढोकळा आणि एकदम पौष्टिक ज्वारीचा तांदूळ बिलकुल वापरायचा नाही आपल्याला आणि मिश्र डाळीमुळे खूप पौष्टिक बनतो। तर अगोदर धुवून घ्यायचे आपल्याला। सो 2-3 वेळा धुवून घ्यायचं आपल्याला। तर ह्याला आपल्याला 6-7 तासासाठी किंवा ओव्हरनाईट भिजवायचे। तरी आपले डाळी आणि ज्वारी छान भिजलेले आहे। आता ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्याला परत 1 वेळा धुवून घेतलं। ह्याला आता आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे। थोडंसं पाणी घालायचं थोडंसं अजून पाणी घालायचं। ते छान बारीक झालेले काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पीठ बनवून घ्यायचे, छान बारीक काढायचं फाईल। तर हे पीठ बनवून झालेले, त्यामध्ये आता घालायचे पाव चमचा लिंबू सत्व किंवा याऐवजी 1 लिंबू टाकलं तरी चालेल। आणि अर्धा चमचा साखर आणि हे थोडीशी हळद। तुम्हाला पांढरा जर बनवायचा असेल ढोकळा तरी पण चालेल। आणि ह्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मीठ। मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये घालायचे 2 चमचे तेल, म्हणजे आपला ढोकळा छान असा सॉफ्ट बनतो। असंच ठेवायचे। 18 मिनिट झाले, फुल फ्लेमवरती ठेवले। आता आपल्याला फ्लेम लो करायची आणि 15-16 मिनिट
ठेवायचे, कारण आपण आता 5 मिनिट फुल फ्लेमवरती ठेवलेले आहे. वीस मिनिट झालेले. काय मस्त. टूथपिकने चेक करून बघायचे. टूथपिक आपली क्लीन निघते. तर आता गॅस करायचा बंद आणि ह्याला थंड होऊ द्यायचे. तर आपल्याला आता ढोकळ्यासाठी तडका बनवायचा थंड होईपर्यंत. त्यासाठी 1 चमचा तेल घातले, त्यामध्ये घालायची मोहरी, मोहरी तडतडली की ह्या 2 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आणि ह्या 8 हिरवी मिरची मोठे अख्खी कापून घेतली मध्ये. आता टाकायचा कढीपत्ता, कोथिंबीर, आणि आता टाकायची पाणी. ह्यामध्ये घालायचं 1/2 टीस्पून मीठ आणि 1/2 चमचा साखर. घशामध्ये दाटू नये म्हणून हे आपण पाणी टाकायचे. थोडंसं 2 मिनिट उकळू द्यायचं, म्हणजे मिरचीचा तिखटपणा पाण्यामध्ये उतरतो. हिंग राहिलं होतं. तर आता गॅस बंद करायचा. छान 2 मिनिट झाले, छान उकळले. तर आता ढोकळा थंड झालाय. साईडने असं मोकळं करून घ्यायचं. बघू शकता. तर आता आपण कट करून घ्यायचं. मस्त सॉफ्ट बनलेला आहे. ज्वारीचा ढोकळा पण एकदम असा मस्त झालाय. बघू शकता. ना हा बेसनाचा आहे ना तांदळाचा, फक्त ज्वारी, हरभरा डाळ, उडदाची डाळ आणि मूग डाळीचा आहे. एकदम पौष्टिक आहे. तर आता आपण तडका बनवलेला आहे. ठसका उठला टाकायचा आहे, म्हणजे आपला घशात दाटत नाही. असा हा खूप छान बनलेला आहे. बिलकुल असा दाटणार नाही.
खाताना. असा मस्त पौष्टिक ढोकळा एकदा नक्की बनवून पहा. खूप छान बनतो. जर तुम्ही तांदळाच्या वस्तू खात नसाल तर. बऱ्याचदा शुगरवाल्यांना तांदूळ खायचा नसतो. तर मस्त असा हा झटपट मस्त छान तर मस्त असा आपला हा जाळीदार ज्वारीचा ढोकळा तयार आहे. क्या बात आहे. बघू शकता खूपच छान झालेला आहे. बिलकुल घशामध्ये दाटत नाही आणि पौष्टिक झालेला आहे. हलका फुलका सकाळी नाश्त्यासाठी. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला पौष्टिक ढोकळा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एकदा दाखवते. बघू शकता ज्वारीचा आहे त्यामुळे पौष्टिक आहे. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका पौष्टिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.